बघा 22व्या क्वेश्चन मध्ये काय दिले, इफ द स्क्रू ऑन ए स्क्रू गेज इज गिवन द 6 रोटेशन, किती रोटेशन दिले त्यांनी, 6 रोटेशन, 6 रोटेशन आहे, इट मूव्स द 3 mm, मग एक रोटेशनला किती होईल, 1 रोटेशन काय 3/6 mm, बरोबर की नाही, म्हणजे किती 0.5 mm, 0.5 mm, हे काय भेटलं मला एक रोटेशनला, बरोबर की नाही, एक रोटेशनला किती झाले 0.5 mm, म्हणजेच हे काय तुमच्याजवळ पिच आहे, हे काय तुमच्याजवळ पिच आहे. नेक्स्ट काय म्हणतात मग ते, इफ देअर इज अ 50 ऑन द सर्क्युलर स्केल द लिस्ट काउंट ऑफ ए स्क्रू गेज इज, काय विचारलं तुम्हाला, लिस्ट काउंट विचारलंय आणि एन किती दिलं तुम्हाला 50, आणि काय विचारलं तुम्हाला लिस्ट काउंट. लिस्ट काउंटचा फॉर्म्युला काय असतो, पिच अपॉन नंबर ऑफ CSR, म्हणजे एन. चला पिच कितीचा आहे, 0.5 mm, म्हणजे किती -3, ओके, एन किती आहे 50, मग याला काय करून घेतला 5 इंटू किती 10⁻², व्हॅल्यू काय केली मोठी केली, किती मोठी केली 1 ने, पॉवर का होणार 1 ने छोटी, म्हणजे किती झालं -4 डिवाइड बाय काय 5 इंटू किती 10⁻1, 5 गेट कॅन्सल म्हणजे 1, 10⁻⁻4 आहे, वरती गेला काय झाला -1 झाला, म्हणजे किती 10⁻⁻5 काय मीटर. ऑप्शन कशामध्ये दिले, ऑप्शन mm आणि सेंटीमीटर मध्ये दिले, हे लॉजिक कळालं का. चला याला पहिल्यांदा मी mm मध्ये करून बघतो, -3 मीटर, किंवा काय करून घेतो मी इथं -2 मीटर, हे लॉजिक कळालं का, दिसतं का ते -2 मीटर आणि -3 दिसतंय का पण इथं. हा आपल्या जवळ किती आहे 10⁻⁻5, हा या 10⁻⁻5 ला मी आयदर काय करणार आहे 10⁻⁵ आयदर मी काय करणार आहे -3 करतो, नाहीतर मग -2 करतो. असं का बरं करतोय, कारण की एकामध्ये mm मध्ये आणि एकामध्ये सेंटीमीटर मध्ये, म्हणजे पॉवर काय केली आपण, छोटी केली, छोटी केली. अरे बधीर चंद, -5 जो -3 झालं, पॉवर काय झाली मोठी झाली, व्हॅल्यू काऊन जाईल छोटी, कितीने 2 ने, म्हणजे किती होणार आहे 0.01, इथं किती होईल 3 ने, म्हणजे किती होऊन जाईल 0.001, मग काय होणार 0.01 mm, आणि इथं काय होणार 0.001 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर काय ऑप्शन आहे डी, 0.001 सेंटीमीटर.